हॅलो नमस्कार फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल जास्वंदीज कोझी नेस्ट. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आम्हीही मजेत. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी आली आहे आनंदकडे. आमचं छोटंसं फॅमिली गेट टुगेदर होतं. आनंद म्हणजे माझा भाऊ. त्याला तुम्ही मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये तर बघितलंच असेल. तर आम्हाला छोटंसं सेलिब्रेशन करायचं होतं. आमची छोटी सिया आहे, ती 6 मंथ्स कंप्लीट झालं आहे तिला. तर त्याच्यासाठीच म्हटलं की छोटंसं घरी सेलिब्रेशन करू आणि फॅमिली गेट टुगेदर करू. तर त्याच्यासाठीच मी आता आली आनंदच्या घरी. तर इथे चालू आहे बर्थडेची प्रिपरेशन. बलून्स ब्लो करायचं काम चाललं आहे. सिया खेळते. हॅलो सिया. हॅलो. काय खेळते तू? काय बघते तू? हा बोलली तू, बोलली. हॅलो कर, हॅलो कर, हॅलो कर. कुठे जायचं तुला? आणि इकडे रियांशची पण चालू आहे मस्ती. रियांश बलूनने खेळतोय फुटबॉल. आणि इकडे बर्थडे गर्लसाठी केक बनवते आम्ही, फ्रूट केक. आम्ही मस्त असा केक बनवते. छान होतोय, मस्त दिसतोय. हां ते बघ तुला आवाज देते ती. रियांश कुठे गेला? रियांश कुठे? रियांश दादा कुठे? दादा दादा. हा हा दिसला दादा, दिसला तुला? दादाला आवाज दे. दे ते बघ, दे बघ, दे ते बघ. खरंच रियांश ती बोलवते बघ तुला. आला बघ, आला बघ. हा मग तुला काहीतरी गोष्ट सांगते बघ रियांश. ती गप्पा मारते ती तुझ्यासोबत. रियांश तू बोल तिच्यासोबत. तर आता मी आणि आनंद जे आहे ते मी इथे छोटंसं डेकोरेशन करणार आहोत सियाच्या बड्डेसाठी. आणि ते काय डेकोरेशनचं वगैरे पण दाखवते तुम्हाला. आणि पुढे पण आम्ही बड्डे वगैरे करू. तर ते सगळे शूट करायचं ट्राय करेल आणि तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करेल. तर व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून पण तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत कंटिन्यू करा व्हिडिओ. तर यांच्या घरी अशा नेटचे कापड ठेवलेले होते. तर म्हटलं की चला याच्यापासूनच काहीतरी असं सिंपल आणि झटपट होईल असं डेकोरेशन करायचं मी ट्राय करत होती की या नेट लावून काहीतरी करू म्हटलं इथे. मग आनंदला सांगितलं की मला इथे एक हुक लावून दे, ॲडेसिव्ह हुक. आणि मग ते हुक लावून हे जे नेट होतं याचं मी अशा मिऱ्या केल्या, वरती ते असं बांधून घेतलं आणि त्या हुकला जे ते अडकवून दिलं की सो दॅट मला असं तिथे टेंटसारखं डेकोरेशन करायचं होतं. त्यानंतर तिथे आम्ही गादी टाकून घेतली. ही सियाचीच छोटी गादी आहे, ती टाकली आणि याच्यावरती बेडशीट वगैरे अंथरलं. बेडशीट अंथरून आम्ही ती जी नेट होती ती व्यवस्थित गादीखाली खोचून घेतली की सो दॅट असा टेंटसारखा जो आहे तो एक लुक येईल. आणि मग ह्या टेंटला जे आहे ते आम्ही लायटिंग वगैरे लावत होतो. रियांशची पण तिथे मस्ती चालू होती, त्याचं पण मध्ये मध्ये खेळणं चालूच होतं. जी लायटिंग होती ती आम्ही सेलो टेपने त्या नेटला जी आहे ती स्टिक करून दिली. आणि तिथे दीपक आला होता आमचं इन्स्पेक्शन करायला की आम्ही दोघंजणं काय करतोय, बरोबर काम करतोय का नाही करत आहे. लायटिंग लावल्यानंतर ना मी इथे स्टार लावत होती. हे मी नॉर्मल जो आपला कलर पेपर असतो त्याचे स्टार कट केले होते घरीच. आणि ते जे स्टार होते ते सेलो टेपच्या साह्याने मी इथे सगळीकडे लावत होती. तुम्ही पण ह्याचे डेकोरेशन आहे ना अगदी अशी झटपट, जर तुमच्याकडे जर काही अशी छोटीशी पार्टी असेल, कोणाचं काही सेलिब्रेशन करायचं असेल तर करू शकतात. अगदी पटकन झालं होतं. मग हे सगळे बलून साईडला केले आणि सियाचे काही सॉफ्ट टॉईज होते ते ठेवले. आणि इथे मीच प्रिन्सेस बनली होती. रियांशला म्हटलं बघ हे माझा हाऊस आहे. तर तो म्हणे नाही मम्मी तू उठ मी बसणार आहे टेंटमध्ये. त्याला म्हटलं नाही आपल्याला हे सियासाठी करायचं आहे, आपण तिच्या बड्डेसाठी करतो आहे. त्याला समजवलं आणि परत पाठवलं. आणि हे जे सॉफ्ट टॉईज होते सियाचे ते असे अरेंज करून घेतले. इथे तिला बसता येईल व्यवस्थित, मागे तिला असा टेका देता येईल, ते सपोर्टसाठी हे सॉफ्ट टॉईज ठेवले. आणि ते ॲज अ डेकोरेशन म्हणूनही यूज झाले. ते अशा प्रकारे जे होते अगदी 10-15 मिनटातच आमचं डेकोरेशन रेडी झालं होतं. आणि खरंच खूप छान वाटत होतं, मस्त दिसत होतं डेकोरेशन. आणि इकडे दीपक, सिया आणि रियांशा तिघांची इकडे मस्ती चालू होती. सिया अगदी मस्त राहत होती दीपककडे. दीपक खरंच अगदी सगळ्या मुलांना ना इतकं छान सांभाळतो.
रियांशलाही लहानपणी जास्त करून दीपकने सांभाळलंय. रियांश ते बघ तुझा फोन घेते बघ ती. घे सियाचा फोन घे. रियांशचा फोन घे. घे घे. कुठे गेला तो कुठे गेला. दे त्याला होतं दे. वागून वागून बघते ती. धरते रियांश ती तुझा फोन होता. पकड देत नाही तू दादा. पकड त्याला. लेट झालं होतं खरं तर, म्हणून मग आम्ही आधी जेवण वगैरे करून घेतले आणि किचन आणि लिव्हिंग रूम व्यवस्थित आवरून घेतला. मग म्हटलं की आता केक कटिंग करूया. मग मी बेडरूममध्ये सियाचा ड्रेस आणायला जातच होती तर यांची ही इथे मांजर आहे, हिचं नाव मॅक्सी आहे आणि ती अशी लपून बसली होती. ती कोणी नवीन पाहुणे आले ना की फार घाबरते आणि अशी लपून बसते बेडरूममध्ये, येतच नाही ती समोर. मग सगळ्यात डिफिकल्ट टास्क होता की सियाला इथे चुपचाप बसवणं होतं. ती रडत तर नव्हती पण म्हटलं की चला तिला कसं तरी शांत बसवूया, तिला खेळवूया आणि औक्षण वगैरे जे आहे ते करून घेऊ. मग मी आणि दामिनीने जे इथे पटकन तिचं औक्षण केलं. तिचे खूप सारे टॉईज वगैरे आम्ही तिला दाखवत होतो की एंगेज करत होतो त्याच्यामध्ये तिला, आणि तिने पण छान कोऑपरेट केलं. मस्त तिला पण मज्जा येत होती. सगळे टॉईज आणि बलून्स वगैरे ती पण सगळं काही बघत होती आणि एन्जॉय करत होती. नाही सपोर्ट दिला. केक खाते ती. हा तिचा हात घालून. बैगू बैगू. वा 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 छान छान खाते तू तर. काय लावून दिली ती. थांबा, हात काढून घेतला तर परत अजून टाकते ते. खूप झालं खूप झालं. बस बस बस. फिनिश फिनिश फिनिश. संताप केवढा झाला तिचा. तेव्हा बस झालं बस झालं. शाळेत आयुष झोपून गेला असेल. मी नाही खाणार आहे. असं एवढं हातमध्ये असं शिकवलं. पुढून खाऊन घेऊ ना. हा मला चांगला आहे ना. पुढून हात नाही लावायचा. रियांश आम्हाला म्हणत होता की माझ्या 6 मंथ बड्डेचे पण फोटोज दाखवा, बट ते फोटोज नेमके मोबाईलमध्ये नव्हते. मग दुसरे फोटोज जे होते ते आम्ही सगळे बघत होतो, रियांशचे लहानपणीचे फोटोज. अगदी क्यूट होता माझा रियांश लहानपणी. इतके मस्त फोटोज काढलेत ना त्याचे. खूपच क्यूट क्यूट फोटो आलेले आहेत रियांशचे. तू सियाला सांभाळ. हा सियाला पण आता हाफ टाइम झाला. हाफ टाइम झाला. हाफ टाइम नाही, आपण आता चाललो घरी. काय हाफ टाइम? आम्ही चाललो घरी आता. प्लीज जाऊ तू थांबतो खरं. आणि मग घरातून निघतानाचा शेवटचा कार्यक्रम, आम्ही दोघींनी एकमेकांना हळदी कुंकू वगैरे दिलं आणि मग आम्ही निघालो. पण रियांश जो आहे तो बिलकुल तो निघतच नव्हता. त्याला PS5 खेळण्यात तो इतका बिझी झाला होता. थांब थांब थांब. काय तू थांब इथेच रियांश, आम्ही चाललो. चल मग बाय रियांश. चला बाय. चल याला ठेवून घ्या तुम्ही, ठीक आहे. तुम्ही जा तुम्ही. हां खरंच जाऊ. उद्या येईल तो मामा सोडवायला तुला. उद्या येईन एकदा. थांबतो ना मग. नाही काय तरी नंतर तुला कोण सोडवणार. आम्ही ते चाललो आता. उद्याच सोडणार मग मामा. चला मग. चल मग भेटू मग. या मग नाशिकला. तुम्ही कधी येणार आहे नाशिकला? आम्ही आता यांच्या सुट्टीमध्ये. पण मग काय तरी बाय रियांश. बाय. या परत मग. चालेल चला. हो.